जय गजानन. आज मी एकाच मिश्रणापासून उपवासाचे 3 वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका पातेल्यामध्ये 5 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता. त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत. आणि यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्यांची मिक्सरातून भरड काढून ती भरडसुद्धा मी याच्यामध्ये टाकत आहे. भरड जर टाकली मिरच्यांची तर ती सर्व मिश्रणात सारख्या प्रमाणात मिक्स होते आणि खायला पण छान लागते. त्यामुळे मी अशी भरडच वापरते. त्याचबरोबर आता इथं 1 वाटी शेंगदाण्याचा हा कूट घेतलेला आहे. हा सुद्धा आता मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया. इथं मी 1 चम्मच आणि अजून थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. चला तर आता हे सर्व मिश्रण एकत्र करून याचा गोळा तयार करू. बघा अशा प्रकारचा गोळा इथे तयार झालेला आहे. असा गोळा हा मिश्रणाचा इथं छान तयार झालेला आहे. आता आपण पुढे यांचे वडे करायला सुरुवात करूया. सर्वात आधी मी या मिश्रणाचे साबुदाण्याचे वडे बनवणार आहे. कढई तापत ठेवलेली आहे. जोपर्यंत कढई तापते तोपर्यंत आपण इथे छोटे छोटे वडे बनवून घेऊया. बघा हाताला तेल लावून अशा प्रकारचे छोटे छोटे वडे मी हातावर बनवून घेत आहे. तुम्हाला वाटेल त्या साईजचे गोळे बनवू शकता. मी इथे मीडियम साईजचे गोळे बनवून घेत आहे आणि तेल लावल्यामुळे ते हाताला चिटकत पण नाही. बघा असे मीडियम साईजचे वडे मी इथे बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे कढईत टाकूया. तेल छान गरम झालेलं आहे. वडे कढईमध्ये सोडू आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवू. वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम आकाराचीच ठेवायची. त्यामुळे ते आतून छान सॉफ्ट तयार होतात आणि वरून छान क्रिस्पी होतात आणि आतपर्यंत छान सॉफ्ट होतात. बघा असा हा छान गोल्डन ब्राऊन रंग या वड्यांना आलेला आहे. आता आपण हे वडे तेलामधून काढून घेऊया. बघा अशा प्रकारे छान मस्त वडे आपले तळून झालेले आहेत. बघा कसा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता त्यानंतर दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी त्याच मिश्रणापासून साबुदाण्याचे अप्पे तयार करून घेत आहे. त्यासाठी मी छोटे छोटे गोळे तयार करत आहे. ह्या गोळे मी मध्यम आकाराचे तयार करत आहे आणि हे गोळे आपल्याला आता अप्पे पात्रामध्ये ठेवून घ्यायचे आहे. गॅसवर अप्पे पात्र ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे. अप्पे पात्र गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे वडे ठेवून घेऊया. अप्पे पात्रावर झाकण ठेवून छान हे होऊ द्यायचे आणि आता अप्पे पात्रावरचं झाकण काढून बघूया. अप्पे छान मऊ झालेले आहेत. त्यावरती आता पुन्हा तेल टाकून परतून घेऊया. बघा कसा छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अप्प्यांना. सर्व अप्पे आता आपण पलटून घेऊया आणि पुन्हा ते झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटं वाफवून घेऊया. म्हणजे ते वरून छान खरपूस आणि आतून मऊसूद होतील. बघा पुन्हा आता एक वेळ चेक करून घेऊया. खालून पण छान ते गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. दोन्ही साईडनी छान खरपूस झालेले आहेत. बघा मी सगळे आता उलटवून घेत आहे. दोन्हीकडून अप्पे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता हे एकदा पलटून अजून आपण 1 मिनिटासाठी शिजवून घेऊया. एकदा आता चेक करून बघते. बघा अप्पे छान दोन्हीकडून छान भाजल्या गेलेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर आता तिसऱ्या रेसिपीला आपण सुरुवात करत आहोत. त्यानंतर आपण साबुदाण्याचे उत्तप्पा किंवा थालीपीठ असे पण आपण म्हणू शकतो. तर आपण साबुदाण्याचे थालीपीठच म्हणू. आणि हे असे थालीपीठसारखं मी थापून घेत आहे. गॅसवर एक पॅन ठेवत आहे. पॅन तापेपर्यंत इथं आपण थालीपीठ थापटून घेऊया. त्याआधी पॅनला छान तेल लावून ग्रीस करून घेऊया. पॅन गरम होईपर्यंत थालीपीठ भाजून घेऊया. बघा इथं थालीपीठ झालेलं आहे आणि आता हे आपण पॅनमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर याच्यावर सुद्धा झाकण ठेवून छान एका बाजूने हे छान वाफवून घेऊया. चेक करून घेऊया. बघा थालीपीठ छान खरपूस झालेलं आहे. खालून तेल टाकून आता छान दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया. आता दुसरी साईड पण आपण आता थालीपीठ पलटून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण छान आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वाफवून घेऊया. बघा थालीपीठाला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. थालीपीठ आपलंही छान मस्त खरपूस असं झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. थालीपीठ आता दोन्ही बाजूनी छान बनलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया.
आहे.